पण मला माहीत नव्हतं की कोरोना त्या ठिकाणी लागेल किंवा तशी परिस्थिती निर्माण होईल. नांदेड जिल्ह्याचे आमचे तत्कालीन माजी खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर ह्यांच्या कोट्यामध्ये जिल्ह्यामध्ये तेव्हा 80 त्याला म्हणतो आपण व्हेंटिलेटर त्यांना उपलब्ध झाले होते. आता व्हेंटिलेटर हा काय प्रकार आहे मलाही माहीत नव्हतं नेमकं. तर म्हणजे माझ्या लक्षात आलं की व्हेंटिलेटर म्हणजे कुठल्या तरी एक आजारासाठी हे काहीतरी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारं युनिट आहे, आपण घेतलं पाहिजे. आणि मग त्याला लागणारा ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. अगोदर मग व्हेंटिलेटर असेल तरच ऑक्सिजनचं आपल्याला प्लांट त्या ठिकाणी उभं करावं लागेल, अशी परिस्थिती होती. मग त्यांच्या कोट्यातले मी जवळपास महत्त्वाचे ऑटोमॅटिक ऑक्सिजन तयार करणारे काय व्हेंटिलेटर या ठिकाणी उपलब्ध केले 10च्या आसपास. आणि मग ऑक्सिजनचं प्लांटसुद्धा सुरू झाला आहे. आणि मग जेव्हा करोनाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस जे बाधित जे काही लोक असतील त्या लोकांना खऱ्या अर्थाने त्या करोनापासून वाचवण्यासाठी आम्हाला फार मोठी मदत झाली.